नमस्कार, आपण पाहत आहात रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्र। चला तर जाणून घेऊया दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी। छत्रपती शिवाजी चौकात गुंडांची धिंड। नाशिकच्या जुना सिडको परिसरातील दुकानात घुसून गुंडांनी तोडफोड केली व दहशत माजवली। अंबड पोलिसांनी तातडीने आरोपींना पकडत 15 ऑगस्ट रोजी धिंड काढली। या कारवाईमुळे परिसरातील नागरिक व व्यापाऱ्यांचा आत्मविश्वास परतला आहे। पाहुयात पुढील बातमी। लेंडी नदीला लवणाच्या पाण्याने पूरस्थिती। नांदगाव शहरात जोरदार पावसानंतर लेंडी नदीला पूरस्थिती निर्माण झाली। नदीचे पाणी किनाऱ्यावरून वाहत असल्याने काही भागातील वाहतूक काही तास ठप्प राहिली। अनेक वर्षांनी असा पूर पाहण्यासाठी नागरिकांनी नदीकाठी गर्दी केली। पाहुयात पुढील बातमी। लातूरमध्ये रास्ताभाव दुकान जप्त। लातूरमध्ये रास्ताभाव दुकान क्रमांक 38 ने 3 महिन्यात धान्य वितरणात गैरप्रकार केल्याने अनामत रक्कम जप्त करण्यात आली आहे। तहसीलदारांच्या हस्तक्षेपानंतर आंदोलनकर्त्यांनी उपोषण स्थगित केले असून लाभार्थ्यांना त्वरित धान्य मिळणार आहे। पाहुयात पुढील बातमी। छडवेल कोरडे येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात। धुळे जिल्ह्यातील छडवेल कोरडे येथे नूतन मराठा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात 79वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। ध्वजारोहण रॅली, देशभक्तीपर गीत आणि कवायत यामुळे परिसर देशभक्तीने दुमदुमला। पाहुयात पुढील बातमी। नाशिकमध्ये शासकीय पुस्तक प्रदर्शन। नाशिकच्या गोळे कॉलनीत 17 ऑगस्ट ते 16 ऑक्टोबर दरम्यान शासकीय पुस्तक प्रदर्शन आयोजित केले आहे। 35,000हून अधिक पुस्तकांचा समावेश असून मोठ्या खरेदीवर मोफत कपाट भेट देण्यात येणार आहे। पाहुयात पुढील बातमी। संयुक्त महाराष्ट्र दिन जाहीर करण्याची मागणी। बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीला संयुक्त महाराष्ट्र दिन म्हणून जाहीर करण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले। संघर्ष योद्धे व मान्यवरांच्या उपस्थितीत स्वाक्षरी मोहीमही राबवली गेली। पाहुयात पुढील बातमी। मंठा शहरात भव्य तिरंगा रॅली। जालना जिल्ह्यातील मंठा शहरात आमदार बबनराव लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली तिरंगा रॅली काढण्यात आली। देशभक्तीच्या घोषणांनी शहर दणाणले व विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम जागृत करण्याचे आवाहनही करण्यात आले। पाहुयात पुढील बातमी। पाटणबोरी पत्रकार संघटनेची नवी कार्यकारिणी। यवतमाळ जिल्ह्यातील पाटणबोरी येथे पत्रकार संघटनेच्या बैठकीत नवी कार्यकारिणी निवडण्यात आली। निलेश यमसनवार अध्यक्षपदी निवडले गेले। पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या। पाहुयात पुढील बातमी। 9 ते 16 ऑगस्ट पासून आदिवासी विद्यार्थ्यांचे उपोषण। यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे अनुसूचित जमाती विद्यार्थ्यांनी 85,000 रिक्त पदांच्या भरतीसाठी 16 ऑगस्ट पासून साखळी उपोषणाचा इशारा दिला आहे। मागण्या मान्य न झाल्यास संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे। पाहुयात पुढील बातमी। माजी सैनिकाचा अनोखा निषेध। बीड जिल्ह्यातील माजी सैनिक प्रकाश वाघमारे यांनी न्याय न मिळाल्याने स्वातंत्र्यदिनी गळ्यात एसटीचा फोटो घालून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले। सैनिकांसाठी शासनाचे निर्णय अंमलात यावेत अशी त्यांची ठाम मागणी आहे। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। पुन्हा भेटूयात रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्रात। तोपर्यंत आपण पाहत रहा रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्र। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.